नमस्कार. गवारी यांचं उपोषण सुरू आहे. जे आपल्या आश्रमशाळेतली मुलं आहेत त्यांच्या जेवणामध्ये आळ्या निघतात, त्याच्यावर संबंधित दोषींवर कारवाई होत नाही. त्यांचं 2 दिवसापासून इथे उपोषण सुरू आहे. तुमचा त्यांना पाठिंबा किंवा कसं आहे? वाणीसाहेब, जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम. खरं तर दत्तभाऊ गवारी आणि कार्यकर्ते यांनी जे उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये उपोषण करावंच लागलं नाही पाहिजे, परंतु प्रशासन आणि त्या ठिकाणी असणारी व्यवस्था, ही व्यवस्था ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करत नाही. सोमतवाडी आश्रमशाळेवरती विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये ज्या आळ्या निघाल्या, त्या आळ्या निघाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले. त्या ठिकाणी विद्यार्थिनींनी सांगितलं की या ठिकाणी आळ्या निघालेल्या आहेत. तेथील मुख्याध्यापक सांगतात की जेवणामध्ये आळ्या निघालेल्या आहेत. ते रिपोर्ट करतात आळ्यांचा, परंतु मात्र प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई साहेब म्हणते की त्या आळ्या नसून तो अंकुर आलेला आहे. याच्यामध्ये तफावत आहे. ॲक्च्युली काय आहे की प्रकल्प अधिकारी साहेबांनी स्वतः त्या कार्यालयातून उठून शाळेच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी शहानिशा करणं गरजेचं होतं. कशाच्या अगेन्स्ट म्हणतायत की आळे सदृश्य मोड आहेत? आलेल्या अहवालानुसार ना? प्रकल्प अधिकारी आलेल्या अहवालानुसार नाही, तर त्यांचं म्हणणं असं आहे, प्रकल्प अधिकारी घोडेगाववरूनच सांगतात की त्या ठिकाणी अंकुर आहे. ॲक्च्युली परिस्थिती काय ते प्रत्यक्षदर्शनी त्या स्थळी लिहून देतात, त्याच्यामध्ये आळे आहेत. हो. देसाई साहेब असं कसं काय म्हणतात? देसाई साहेब दांडत चुकीची माहिती प्रशासनाला पाठवतात. तुम्ही त्यांच्याशी बोलले? देसाई साहेबांशी आमचे कार्यकर्ते बोलले, दत्तभाऊ गवारीन ते बोलले, परंतु देसाई साहेब म्हणतायत की तो अंकुर आहे. बरं, जर अंकुर असेल तर तुम्ही येऊन तिथे शहानिशा केली का? तर त्यांनी शहानिशा केली नाही. बरं वाणीसाहेब, त्या ठिकाणी जे अन्न, ज्या आळ्या निघाल्या ते अन्नसुद्धा त्याच ठिकाणी फेकून दिले. त्याचा वास सुटला आहे. त्या वासाचा विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. आणि ॲक्च्युली सेंट्रल किचन पद्धतीबद्दल मी थोडंसं बोलतो. सेंट्रल किचन पद्धतीमुळे काय झालेलं आहे, तर विद्यार्थ्यांना ताजं जेवण मिळत नाही. एकाच ठिकाणी तयार केल्यानंतर अनेक आश्रमशाळेंवरती ते वितरित होतं, आणि वितरित झाल्यानंतर त्यात चपाती असेल, भाकरी असेल, भाजी असेल, ती थंड होते. त्याच्यामुळं एक भाकर खाणारा विद्यार्थी अर्धीच भाकरी खातो, आणि अर्धी भाकरी खाल्यामुळे तो अर्धपोटी राहतो, आणि त्यामुळे कुपोषण वाढत चाललेलं आहे. मग जर विद्यार्थ्यांच्या पोटाला व्यवस्थित प्रकारे जेवण मिळालं नाही तर तो विद्यार्थी अभ्यास कसा करेल? याचा अर्थ शारीरिक वाढ होत नाही, त्यांची मानसिक वाढ होत नाही, आणि शैक्षणिक वाढसुद्धा त्या ठिकाणी होत नाही. म्हणून याच्यावरती गांभीर्याने लक्ष देण्याचं काम हे प्रकल्प अधिकारी साहेबांचं आहे. परंतु प्रकल्प अधिकारी साहेब ही जबाबदारी झटकतात, हे अत्यंत चुकीचं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सेंट्रल किचनमुळे स्थानिकांचा रोजगार बुडालेला आहे. स्थानिकांचा रोजगार बुडाला म्हणजे काय झाले, तर त्या ठिकाणी असणारे कामाठी होते ते तिथलेच होते. त्याच्यानंतर ज्या भाजीपाला उत्पादन मिळत होता, शेजारच्या बाजारात शेतकऱ्यांकडून तो भाजीपाला घेतला जात होता, त्यांचं उत्पादन बुडालं. या अशा सगळ्या गोष्टींमुळं सेंट्रल किचनला आमचा पहिलाही विरोध होता, आत्ताही विरोध आहे, आणि इथून पुढेही विरोध राहणार आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला माझी नम्र विनंती आहे, ते स्थानिक पातळीवरचा विषय नाही, परंतु शासनाला नम्र विनंती आहे की स्थानिकांचा विचार करता, विद्यार्थ्यांचा विचार करता सेंट्रल किचन बंद झालं पाहिजे, आणि प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. प्रकल्प अधिकाऱ्यांवरतीच कारवाई का, दुसराही प्रकल्प अधिकारी तिथे येणार आहे, परत तिसराही येणार आहे, पण या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. जर एखाद्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली तर पुढचा अधिकारी येऊन काय म्हणणार आहे? इथले स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हे जागृत आहेत. त्याच्यामुळं इथं आल्यानंतर आपल्याला व्यवस्थितच काम करावं लागेल. यासाठी आमचा हा विरोध आहे आणि हे उपोषण आहे. आणि मी माझ्या तळेरान गावच्या वतीनं, आमचे सरपंच महोदय इथं आहेत, काल 70-80 लोक या ठिकाणी येऊन गेले. तळेरान गावाच्या वतीनं आमचे सरपंच महोदय पाठिंबा देतीलच, पण मी एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून तळेरान गावाच्या वतीनं दत्तभाऊ गवारी यांनी केलेल्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.